हाँ तो गाइज हम लोग पहिले तिकडे होतो, आता आम्ही इथून खाली आलो आणि इथे आपण चालतोय। हे बघा इकडे एक रेस्टोरेंट पण आहे, तर काय बेवडे लोकांनी पिऊन इथे ग्लास पण ठेवून गेलेत। त्यांना कळायला पाहिजे दारू वेस्ट करायची नाही, पण जाऊ द्या गाईज, फ्रीचा माल कोणाला काढेल। हे बघा दारू प्यायची जागा आणि हा चखना खायची जागा, हे दोन्ही मिक्स करून तुम्ही इथे एन्जॉय करू शकता मस्त पैकी। आणि हा हॉल आहे, इकडे आमचं खूप डोकं खाल्लं यांनी आणि आणखीन खाणार आहेत। बघा डोकं राहिला तर येईल, नाही राहिला तरी पण येईल। तो ये अपना रिसेप्शन एरिया है। हा पण छान आहे। हा बघा यांचं झूमर पण बेली डान्स करतोय। इकडे एक छान फब्बारा होता, पण कोणी पिऊन पडलं ह्याच्यात आणि तोडलं। आता माहीत नाही ते पैसे घेणार की नाही घेणार, ह्याचे अवशेष बघा इथे आहेत। मला खोटं वाटत असेल तर बघा, मी खोटं बोलत नाही। आणि बाकी व्ह्यू बघा गाईज, छान। हे आपली डोके खायची जागाचा एंट्री आहे, प्रवेशद्वार म्हणतात तिला मराठीमध्ये। काहीतरी पडलं बाबा। हे छोटं त्यांचं काय फार्म एरिया म्हणू शकता तुम्ही, पण ओव्हरऑल छान, खूप छान। तो कैसा लगा आप लोगों को, मेरे को कमेंट में बताओ। और माझी कमेंट्री कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चरणोचा आशीर्वाद घ्या गाईज। म्हणजे जे लहान आहे माझ्यापेक्षा ते घ्या, जे मोठे आहे ते आशीर्वाद पण देऊ शकता, असं काय नाही। घेईल नाही घेईल तो माझी जिम्मेदारी आहे, पण देऊ शकता तुम्ही। तो बघा गाईस, हे आपली गाडी लावली आहे तिकडे, ड्रायव्हरनी, मी नाही। आणि बघा गाईस, ड्रायव्हर वगैरे जे काय असेल ना, स्टाफ अँड ऑल, त्यांच्यासाठी ह्या इथे व्यवस्था केली आहे झोपायची। त्यांना पण सेपरेट रूम भेटलाय, असं नाही म्हणजे पार्शलिटी नाही की म्हणजे कोणी विलामध्ये झोपतंय तर त्यांना असं गाडीमध्ये झोपायचं, असं काहीच नाही। त्यांच्यासाठी पण एक सेपरेट रूम आहे। चलो गाइस, बाय बाय। आली आपली रोड।